तहान लागणे, टू थर्स्ट इज अ ह्यूमन फिलिंग. तहान लागणे ही मानवी भावना आहे. आपल्या सगळ्यांना तहान लागते. इतकंच काय की वधस्तंभावर खेळलेलं असताना प्रभू येशू ख्रिस्ताने ही त्याची जी भावना होती ही अतिशय प्रभावीपणे व्यक्त केली. आणि त्यांनी जे उद्गार तिथे काढलेले आहेत त्यामधील एक वाक्य त्यांचं होतं, मला तहान लागली आहे. आय थर्स्ट. उपवास काळाच्या या तिसऱ्या रविवारी आपण पुन्हा एकदा ह्याच विषयावर चिंतन करीत आहोत. आय थर्स्ट. प्रभू येशू ख्रिस्त त्या समारिटन बाईला सांगतो, मला तहान लागली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जुन्या करारामध्ये आजच्या पहिल्या वाचनामध्ये निर्गमच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की इस्रायल लोकांनी देखील मोशेकडे हीच तक्रार केली की या अरण्यामध्ये आम्हाला तहान लागली आहे, पिण्यासाठी पाणी हवं आहे. दे वर इन द विल्डरनेस, इन द डेझर्ट अँड दे वर थर्स्टी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला तहान लागली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची ही तहान जी वधस्तंभावरची होती आणि जी आजच्या शुभवर्तमानामधली आहे ही एकाच प्रकारची तहान आहे. ती तहान म्हणजे जीसस थर्स्ट टू सेव्ह अस. आपल्या सर्वांचं तारण व्हावं म्हणून परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागली आहे. आणि म्हणून आपल्या तारणासाठी जणू काही ही तहान भागविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण स्वीकारलं. आजच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या शमरोनी बाईला म्हणतो की मला तहान लागली आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिच्या परिवर्तनासाठी, तिच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि तिचं जे जुनं जीवन होतं, ते पापी जीवन होतं, त्यामध्ये परिवर्तन घडवून आणून एका नवीन जीवनाचा तिला अनुभव देण्यासाठी, तारणाचा अनुभव देण्यासाठी प्रभूला तहान लागली होती. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उपवास काळामध्ये जेव्हा ख्रिस्त सभा आपल्याला या तहान लागली आहे या विषयावर चिंतन करण्यासाठी सांगते, तेव्हा केवळ शारीरिक तहान भागविण्यासाठी आपल्याला आमंत्रण नाही. शारीरिक तहान भागविण्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत असतो. मात्र प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला आपली आध्यात्मिक तहान भागविण्यासाठी, आ स्पिरिच्युअल थर्स्ट आपल्याला पूर्ण करण्यासाठी जणू काही आमंत्रित करीत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ही आध्यात्मिक तहान भागविण्यासाठी आपल्याला जणू काही आठवण केली जात आहे की आपल्या आजूबाजूचे वाळवंट काय आहेत. व्हॉट इज द विल्डरनेस ऑर द डेझर्ट दॅट इज सराउंडिंग अस. बऱ्याचशा वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न असतात, बऱ्याचशा वेळा आपल्या मनामध्ये शंका कुशंका असतात. आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्याला उत्तरं सापडत नाहीत आणि म्हणून प्रार्थना बोरिंग होते, त्यामध्ये आपल्याला रस मिळत नाही आणि मग आपल्याला मिसाला जाणे किंवा प्रार्थना करणे किंवा आध्यात्मिक उपक्रमामध्ये सहभाग घेणे हे क्रम फक्त किंवा कर्मकांड बनू शकते. अशा या पार्श्वभूमीवर आपल्याला परमेश्वराची तहान लागते का? अशा या पार्श्वभूमीवर आपल्याला परिवर्तनाची तहान लागते का? आपली पावलं परिवर्तनाकडे वळतात का? होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली पावलं परिवर्तनाकडे वळावीत म्हणून आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी सांगितलेलं आहे. संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला बोध करत आहे की कशा प्रकारे परमेश्वराची कृपा आपल्यावर आलेली आहे आणि परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेतल्यानंतर आपण आपलं परिवर्तन करू शकतो, आपली तहान भागवू शकतो. केवळ परमेश्वराची कृपाच जणू काही आपल्याला ही तहान भागविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, याविषयी दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल आपल्याला बोध करत आहे. आणि म्हणून शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या शमरोनी बाईला तिचा जो हांडा होता, म्हणजे तिचं जे दैनंदिन जीवनातलं क्रम होतं, तिचं जे पापी जीवन होतं ते सोडण्यासाठी आमंत्रण करतो आणि नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी तिला पाचारण करतो. ह्या शमरोनी बाईने शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं हे आव्हान स्वीकारलं. शी एक्सेप्ट्स द चॅलेंज जीसस पोजेस बिफोर हर. शी लिव्स हर पॉट, शी लिव्स हर ओल्ड लाईफस्टाईल, शी लिव्स हर ओल्ड सिनफुल नेचर
अँड शी बिकम्स अ मिशनरी. ती आपलं जुनं जीवन बदलते आणि ज्या प्रभूचा तिला अनुभव आला, ज्या मसीहाला तिने भेटलं आणि त्या मसीहाच्या अनुभवांतून तिने जे परिवर्तन केलं ते परिवर्तन ती सर्वांना सांगत गेली. अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त एक सुंदर शिकवण आपल्याला देत आहे की परमेश्वर आपल्या सर्वांना बोलावू शकतो. केवळ शिकले सावरलेले उच्च पंडित किंवा धार्मिक नेते ह्यांनाच परमेश्वर बोलावत नाही, तर विहिरीवर पाणी काढण्यासाठी आलेल्या एका बाईद्वारे परमेश्वर जणू काही प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, तारणार आहे, अशी शिकवण जगाला देत आहे. अशा प्रकारे जणू काही परमेश्वर ह्या साक्षीद्वारे आपल्याला दाखवून देतो की परमेश्वराने स्त्रीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मसीहत्वाची साक्ष दिली आहे. थ्रू अ वुमन गॉड प्रोक्लेम्ड जीसस ॲज द सेवियर, अ मसाया. योगायोगाने आज महिला दिन आपण साजरा करतो. वी सेलिब्रेट विमेन्स डे. आणि हा विमेन्स डे देखील आपल्याला हीच शिकवण देत आहे की स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे, आपलं ज्या भांडं आहे, आपलं जो जुना विचारसरणी आहे ती आपण बदलली पाहिजे. आणि स्त्री ही परमेश्वराची निर्मिती आहे, ती सर्व बाबतीत आपल्याबरोबर एक आहे. आणि म्हणून आता पुरुष प्रधान संस्कृती आपण बघायची नाही, तर समानतेची संस्कृती आपल्याला कशी उदयास आणता येईल त्याची घोषणा करण्यासाठी, हे आव्हान स्वीकारण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रायश्चित्त काळामध्ये आपलं जुनं जीवन, आपलं पापी जीवन आपण बाजूला सरून एका नवीन जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि नवीन जीवनाचे साक्षीदार होण्यासाठी, पुनरुत्थानाचा अनुभव घेण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. त्यासाठी आपल्याला विहिरीवर जाणे गरजेचं आहे. आपल्या जीवनातील विहीर काय? व्हॉट इज द वेल ऑफ आवर लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, जीसस क्राइस्ट इज द लिव्हिंग वॉटर. तोच जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि म्हणून आपण ख्रिस्ताकडे आलो पाहिजेत. आपण जेव्हा ख्रिस्ताकडे येतो, ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये वेळ घालवतो आणि ख्रिस्ताचा अनुभव घेतो, तेव्हा त्या शमरोनी स्त्रीप्रमाणे आपलं जुनं जीवन बदलून आपण नवीन जीवनाची, पुनरुत्थित जीवनाची, साक्ष देणाऱ्या मिशनरी जीवनाची सुरुवात करू शकतो. आणि म्हणून मिसाबळी, ह्या मिसाबळीमध्ये ख्रिस्त आपल्याला भेटत असतो, त्या ख्रिस्ताचा अनुभव आपल्याला येतो, त्याद्वारे आपण आपल्या जीवनाचं परिवर्तन घडवू शकतो. आपल्या ज्या प्रार्थना आहेत, मग त्या वैयक्तिक असोत, परमेश्वराचा शब्द वाचून त्यावर चिंतन करणे असो, किंवा कौटुंबिक रोजरी असो, गाव परिवारातील प्रार्थना असो, किंवा आपल्या ख्रिस्ताच्या वाटा असो, ह्या सगळ्या आध्यात्मिक मार्गाद्वारे परमेश्वर आपल्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. दे आर लाईक स्पिरिच्युअल वेल्स. हे आपले आध्यात्मिक विहिरी आहेत. त्यामधून आपण जिवंत पाण्याचा झराचा अनुभव घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन करू शकतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रायश्चित्त काळामध्ये आपली केवळ शारीरिक तहान नाही, तर आध्यात्मिक तहान भागविण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. त्यासाठी परमेश्वरची कृपा आपल्यासाठी पुरी आहे. त्यासाठी आपल्याला त्या शमरोनी बाईप्रमाणे ते घागर सोडावं लागेल, आपली जुनी जीवन पद्धत सोडावी लागेल आणि एका नवीन जीवन पद्धतीमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागेल. त्यासाठी आपल्याला विहिरीकडे यायला लागेल आणि प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्याच्याकडनं अनुभव घेऊन, त्याच्या सहवासाद्वारे, त्याच्याबरोबर चांगलं नातं जोडून आपण आपलं परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्या सर्वांना परमेश्वराच्या दयेचा, कृपेचा, क्षमेचा अनुभव यावा, आपलं परिवर्तन व्हावं आणि शमरोनी स्त्रीप्रमाणे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनावेत, म्हणून विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, योगायोगाने आज 8 मार्च आपले मानद बिशप, आर्चबिशप फेलिक्स मचाडो ह्यांच्या बिशप महाशयाच्या गुरुदीक्षेचा दिवस. टुडे is the episcopal ordination anniversary of our emeritus bishop, Archbishop Felix Machado. We congratulate him on his episcopal ordination and we pray for him and we wish him good health and peace of mind.
We thank him in a very special way for all his contribution to the universal church, to the church in Asia, to the national church, to the regional church, and especially to the Diocese of Vasai for his more than 15 years of service. आपल्या आर्चबिशपांनी आपल्या धर्मप्रांतामध्ये 15 वर्ष सेवा दिलेली आहे. त्यांच्या या सेवेबद्दल आणि विशेष करून रिजनल लेवल किंवा राष्ट्रीय पातळीवर, आशिया खंडीय पातळीवर आणि जागतिक ख्रिस्त सभेला त्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे, जी सेवा दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानूया. त्यांच्यासाठी आजच्या दिवशी आपण विशेष प्रार्थना करूया. परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर यावा आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये ते नेहमी वाढत राहावेत म्हणून त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. Congratulations, Archbishop Felix Machado. We assure you of our praise and God's blessing.